खासदार संजय राऊत सध्या बोलतात, थेट जाऊयात. काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात. उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत ठरवला, देशात त्याला विरोध होतो, मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवतात. आम्ही या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहतो. जेव्हा गरज होती, जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर, तरुणांना मारलं जात होतं रस्त्यावर, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती, तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते? जेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही. आणि आता कशाला चालते सारे ढोंग आहे सर. तुम्ही मॅचला जे बॉयकॉट करताय किंवा मॅच विरोधाची स्थिती आहे ती कायम आहे आणि उद्या त्याबाबत आंदोलन होणार आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलणार आहे. फडणवीस महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जातं. आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना पेहलगाव मधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो. असा एक कार्यक्रम तो आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. आता महापालिकांमध्ये सर्व अधिकारी नियुक्तीवरून पेच आहे यांनी सुचवलेले त्यांना हा सरकारी प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत आपण ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात. ऊपर नरेंद्र नीचे देवेंद्र प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशात. म्हणून तर 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. भारत पाकिस्तान मॅचच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाहीये. तिकीट विकलीच गेलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाही. जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी तो पेहलगावचा हल्ला पाहिलेला आहे, अनुभवला आहे, आणि त्यानंतर जो देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही. कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, दिल्ली भाजप. राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही. तिकीट विकण्याचा प्रश्नच आहे. कारण जर त्या सामन्यावरती बसलेले चेहरे लोकांना दिसले भारतातले भारतीय, लोक त्यांना तिथे आल्यावर देशात जोडे मारतील. आता बघू जय शहाच्या मॅचला जाऊन बसतात का ICCIचे अध्यक्ष. मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहायला मिळतो. आणि दुसरीकडे 2 ज्या समिती तयार करण्यात आल्या, मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमिती, हे दोन्ही समितीचे नेते एकमेकांवर उघडपणे सार्वजनिकरित्या मी म्हणालो देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत, पक्षांतर्गत, त्यांच्या युती अंतर्गत, कॅबिनेट अंतर्गत सक्षम आहे. हा मंत्र्यांपर्यंत पोहोचलाय. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार. गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे. आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवतात. बरं, मी सत्य सांगतो, या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चालले. भुजबळ जे असतील, इतर समाजाचे लोक असतील, त्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे.
नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार आहात. काल या मिंदे गटाचे लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. का? मी इतकंच म्हणालो, महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि हकालून वाढले. सरकारनं काळजी घेतली पाहिजे. नेपाळमध्ये भ्रष्टाचारानं टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आले आणि सरकार उठवून टाकलं. म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावरती काय देशद्रोहाचा गुन्हा आहे? हे नेपाळचं समर्थन करतात. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना? मूर्ख लोक आहेत. जे सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यांना आपला मांडीवर बसलेला आहे, बसवलेला आहे घटनाबाह्य. मूर्ख लोक ते फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात. यांना जनतेने मतदान केलेलं नाही, एवढं मी वारंवार सांगतो. आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय. एकीकडे जरंगे पाटील किंवा त्यांचे लोक म्हणतात की आरक्षण भेटले, भुजबळ म्हणतात की त्यांना भेटले, पण खाली जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झालाय की सर्टिफिकेट काढायचे कसे, कारण अनेकांकडे नोंदी नाहीत. फक्त 48,000 लोकांकडे नोंदी आहेत. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना सर्टिफिकेट. या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल, लातूरात आत्महत्या, इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत, मग मराठा असेल, ओबीसी असेल, अन्य समाज असेल, त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे. जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात. हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात. भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या. जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला, त्यामुळे शिवसेना भवनात जागा घ्या. पण या विषयात पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू. पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा. बसा, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं. वाटल्या जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल. आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांना कळत नाही मी कुठल्यानं, हे या राज्याला शोभत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे. त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये. त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद. बंजारा महान अशा पद्धतीचं महान आहे, सक्षम कसं घ्यायचं? अरे सक्षम नाहीत ना. त्यांनी इतके प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत. आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही. त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महाराष्ट्र देशामध्ये, आता मणिपूरचा प्रश्न 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. सक्षम नेतृत्व, अत्यंत सक्षम नेतृत्व. त्यांना वाटलं 3 वर्ष काही करायचं नाही, जळू द्या, लोक मरू द्या, लोकांची धिंड निघू द्या, महिलांना नग्न नाचू द्या. रस्त्यावर आणून त्यांना ज्या पद्धतीनं नग्नपणे धिंड काढल्या, गमना केली. आत्ता 3.5 वर्षाने हा माणूस चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या की सक्षम नेतृत्व, अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालंय. आणि त्याच्यामुळे नेपाळचे मी उदाहरण देतो, ते वेगळ्या अर्थाने देतो. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, इतकंच मी सांगतो. बंजारा समाज आता रस्ता रोखायला लागलाय. मोठ्या प्रमाणात त्यांचा रस्ता रोको झाला वेगवेगळ्या ठिकाणी. आणखी 2 दिवसांनी हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात. त्यांचं मागणं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना सुद्धा एसटी मध्ये समावेश करा. कशी होत आहे असं म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी बोलावं त्या विषयावर. आम्ही कशा करता बोला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमताचं सरकार आहे ना. ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. लाखो मतं वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणलेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोलावं. माझं जे म्हणणं आहे मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नाला उत्तरं देऊन त्याची मिनिट्स करा. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आता काँग्रेसमध्ये अस्वस्थ पाहिला अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात बोललेलो आहोत आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात कल्पना दिलेली आहे की नक्की महाराष्ट्रात आम्ही काय करतो. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने एक 17 सप्टेंबरला कॅबिनेट मिटिंग घेण्याचा शिरस्ता मराठवाड्यामध्ये होता. गेल्या 2-3 वर्षापासून याला खंड पडला. या कुठला झालाय त्याची पण मागची अंमलबजावणी झाली. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने किंवा त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी केली एवढं सांगा. एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना म्हणजे पगार देऊ, पगारी मतदार आहे. मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख किंवा कोटी महिलांना पगार मिळतो सरकारचा, म्हणजे पगारी मतदार आहे. जसं पगारी नोकर असतात. तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्याच्यानंतर काय झालं. त्यांच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांचाही पगार सुरू होता असं मला एका सरकारी पगार हा शब्द वापर त्यांचाही पगार सुरू. म्हणजे आता एक योजना सोडली याच्यातून भ्रष्टाचार, अनागोंदी, तिजोरीची लूट आणि मतं विकत घेणं हे स्पष्ट दिसतं. ही योजना सोडली तर महाराष्ट्रात दुसरी कोणती योजना सुरू नाही.